कन्या राशीची जर आपण बघितलं शनीची 2.5 वर्ष ही पुढची कशी असणार आहेत, तर मग त्यांना जेमतेमच राहणार आहेत. म्हणजे खूप असं वाईट पण नाही चांगलं पण नाही, फक्त त्यांना काळजी घ्यायची ती त्यांच्या पार्टनरची. ओके. त्यांच्या पार्टनर जे कोणी जोडीदार त्यांचा जो कोणी असेल त्याला नेहमी हेल्थ इश्यूज भरपूर त्यांना बघायला भेटणार. तर ह्या काळात त्यांना विस्कळीत झाल्यासारखं वाटणार आहे. ओके. ही गोष्टी वेळेवर होत नाहीत, पटपट होत नाहीयेत. पार्टनरची आणि त्यांची नाहक भांडणं होत आहेत, संशयातनं म्हणा किंवा चिडाचिडी उगाच गैरसमज म्हणा, ह्या गोष्टी खूप होणार. तो जुलै ते नोव्हेंबर 2025चा ह्या काळामध्ये त्यांनी यात्रा खूप जास्त नाही करायच्यात. ह्या काळामध्ये होईल एवढं त्यांनी माणीवर खूप कंट्रोल करायचंय. राग खूप येणार आहे, खूप चांगलं बोलायचं, समजून घ्यायचंय. बरोबर. कामाच्या ठिकाणी पण त्यांना नेहमी जाणवेल की एवढं काम करून पण ऍप्रिशिएशन भेटत नाहीये, तर मग त्यावेळेला थोडं सहन करायचं, काही प्रॉब्लेम नाहीये. नवीन जॉब मिळण्याचे योग आहे त्यांचे प्रबळ. म्हणजे मार्च नंतर 100% कन्यावाले कुठे ना कुठेतरी आत्तापासूनच अप्लाय करतात आणि ते मार्च नंतर लागणार आहेत त्यांना कामं. जॉब विषयी काहीच प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम राहणार पार्टनर कडून. तर त्यांनी ह्या गोष्टी हे करायच्या. त्यांनी फक्त होईल एवढं दर शनिवारी रात्रीच्या वेळेला हनुमानाच्या आरतीला जावं किंवा मग तिकडे बसून हनुमान चालीसा वाचावी आणि हनुमानाचं दर्शन घेऊन निघून यावं. एवढंच त्यांनी उपाय केला तरी खूप चांगलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.